भीक द्या, भीक द्या. रस्त्यासाठी प्रशासनाला शेतकऱ्याची आर्त हाक. नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात आम्ही नेवास्कर न्यूज लाईव्ह चॅनल. आम्ही नेवास्कर न्यूजने एका आमरण उपोषणकर्त्या शेतकऱ्याची दखल घेतली आहे, तर पाहुयात सविस्तर. नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील शेतकरी संतोष भाऊराव टांगळ या शेतकऱ्याला शेती रस्त्यासाठी गट नंबर 583 584 या गटासाठी अक्षरशः भीक मागण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्याला जमिनीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात मशागतीसाठी साधन ने-आण करण्यासाठी व खता बियाणांची वहिवाट करण्यासाठी शेतकऱ्याला रस्ताच नाही. त्यामुळे या शेतकऱ्याचे अतोनात हाल होत आहेत. या त्रासापायी गावात तलाठी कार्यालयासमोर गेल्या 3 दिवसांपासून उपोषण सुरू करण्यात आले आहे. उद्या शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण आहे बैलपोळा. तो तोंडावर असताना देखील शेतकऱ्याला आपली मुलं बाळ प्रपंच सोडून आपले बलिदान करण्याची वेळ आली आहे. काल नायब तहसीलदार चिंतामणी रावसाहेब येऊन गेले असता त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने शेतकऱ्याला दिलासा न मिळाल्याने त्यांनी हे उपोषण चालूच ठेवले, ते सोडले नाही. परंतु आज 3रा दिवस असतानाही कोणताही अधिकारी त्या ठिकाणी फिरकला नाही. प्रशासकीय अधिकारी या शेतकऱ्याला न्याय देणार आहेत की नाही? शेतकरी संतोष टांगळ काय म्हणाले पाहूया. नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे संतोष टांगळ हा शेतकरी गेल्या 3 दिवसापासून आमरण उपोषण करत आहे. रस्त्याच्या मागणीसाठी प्रशासनाला भीक मागण्याची वेळ अक्षरशः त्याच्यावर आलेली आहे. भीक द्या, प्रशासनाला भीक द्या अशी मागणी त्याच्या वतीने या ठिकाणी करण्यात येते. गेल्या 3 दिवस आजचे आमरण उपोषण असल्याने गंभीर हाल त्या व्यक्तीचे झालेले आहेत. अतिशय गळून तो गेलेला आहे. बसून राहणेसुद्धा त्याला या ठिकाणी कंबरलं त्याचं याने मोडले गेलेलं आहे. शेतीमध्ये जाण्यासाठी रस्ता नाही. आज उभं पीक जळून चाललेलं आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळं शेतीमालाला खत टाकू शकत नाही किंवा मशागत करू शकत नाही. यामुळे शेतकरी आत्महत्या करण्याचं प्रमाण मोठ्या संख्येने वाढत आहे. आणि प्रशासन करतंय काय नेमकं? प्रशासनाला विचारण्याचे हा सवाल ग्रामस्थाच्या वतीने या ठिकाणी होतोय. आणि काल नायब तहसीलदार चिंतामणी रावसाहेब या ठिकाणी येऊन गेले, परंतु त्यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेता फक्त भेट देण्याचं त्यांचं एक प्रोटोकॉल त्यांनी पाळला आणि ते या ठिकाणी निघून गेले. कोणत्याही शेतकऱ्याला याचं उत्तर न मिळाल्यामुळं शेतकऱ्याने काल उपोषण सोडलेलं नाही. परंतु जर अशा शेतकऱ्याला उपोषणाला जर काही पाठिंबा नाही मिळाला आणि प्रशासनाकडून जर काही त्यांना पाठिंबा मिळाला नाही तर नक्कीच आत्महत्या करण्याचं प्रमाण या तालुक्यातसुद्धा नक्कीच वाढणार. कालच या ठिकाणी एक सरोदे नावाचा शेतकऱ्याने आपल्या कर्जापायी आत्महत्या या ठिकाणी केलेली आहे. आणि हे दुसरा बळी जातो की काय हा प्रश्न या देडगावकरांना या ठिकाणी उपस्थित झाला आहे. म्हणून भीक द्या, रोडसाठी भीक द्या अशी प्रशासनाला अर्थ हाक या ठिकाणी हा शेतकरी मागतोय. काल नायब तहसीलदार आले आणि त्यांनी काहीतरी उडवडीची उत्तरं देऊन ती निघून गेले प्रोटोकॉल म्हणून. या अगोदरही मी दिनांक 10 जुलै 2025 रोजी उपोषणात बसलो. त्यावेळेस मला चिंतामणी रावसाहेब यांनी आश्वासन दिले होते लेखी की तुम्हाला रस्त्याचा मार्ग खुला करून देण्यात येईल. परंतु अद्यापपर्यंत कुठलाही मार्ग खुला करून दिला नाही. त्यामुळे मी परत दिनांक 19/8/2025 रोजी उपोषणात बसलो. आज माझी तब्येत 3रा दिवस आहे. आज माझी तब्येत थोडी खालावलेली आहे, परंतु प्रशासनाचं अगदी दुर्लक्ष आहे. तर प्रशासनाने योग्य ती दखल घेण्यात यावी ही माझी नम्र विनंती. ह्या सर्व गोष्टी शासन जबाबदार राहील.